सर्व उमेदवारांचे या सखोल विश्लेषणात मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण NET सेट आणि MH सेट परीक्षेच्या पेपर 1 मधील अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत, तो म्हणजे युनिट 6 मधील इंडियन लॉजिक मीन्स ऑफ नॉलेज म्हणजेच भारतीय तर्कशास्त्र आणि ज्ञानाची साधने. परीक्षेच्या दृष्टीने हा घटक हमखास गुण मिळवून देणारा आहे. त्यामुळे अगदी सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत आपण या संकल्पना समजून घेणार आहोत. तर पूर्ण ऊर्जा आणि लक्ष एकाग्र करून या विषयाची तयारी करूया. आता तुमच्या मनात आलंच असेल की परीक्षेत या टॉपिकचे हमखास मार्क्स नक्की कसे मिळवायचे. केवळ घोकंपट्टी करून हे अजिबात शक्य नाहीये. या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी आपल्याला लागतात क्लिअर कॉन्सेप्ट्स आणि काही स्मार्ट ट्रिक्स. या सत्रात अगदी शॉर्टकट्स आणि स्पष्ट उदाहरणांसह आपण हा संपूर्ण विषय कव्हर करणार आहोत, ज्यामुळे परीक्षेत तुमचा एकही मार्क जाणार नाही. आजच्या या सेशनची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. आपण पाहणार आहोत प्रमाणाची संकल्पना, प्रत्यक्ष आणि शब्द, अनुमान आणि व्याप्ती, उपमान आणि अर्थापत्ती, आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम ट्रिक्स आणि रिव्हिजन. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. प्रमाणाची संकल्पना, जो ज्ञानाचा मूळ पाया आहे. बघा, भारतीय तर्कशास्त्रानुसार कुठलेही ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेत 3 मुख्य घटक असतात, ज्याला त्रिपुटी असं म्हणतात. पहिला घटक म्हणजे प्रमाता, म्हणजेच ज्ञान ग्रहण करणारी व्यक्ती किंवा नोवर. दुसरा घटक प्रमेय, म्हणजे ज्याविषयी किंवा ज्या वस्तूविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय ते. आणि या दोघांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे प्रमाण. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या साधनाद्वारे किंवा पद्धतीद्वारे आपल्याला अचूक ज्ञान मिळतं ते साधन म्हणजे प्रमाण. आणि हा फ्लोचार्ट बघा. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात या ज्ञानाच्या साधनांची म्हणजेच प्रमाणांची 6 मुख्य प्रकारांत विभागणी केली गेली आहे. ती म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. हीच 6 प्रमाणे आपल्या आजच्या अभ्यासाचा गाभा आहेत. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, प्रत्यक्ष आणि शब्द प्रमाण. प्रत्यक्ष किंवा परसेप्शन म्हणजे नेमकं काय, तर हे ज्ञानाचं सर्वात मूलभूत साधन आहे. न्यायदर्शन याला खूप महत्त्व देतं. जेव्हा आपल्या पंचज्ञानेंद्रियांचा एखाद्या वस्तूंशी थेट संपर्क येतो ना, आणि त्यातून जे डायरेक्ट ज्ञान मिळतं त्याला प्रत्यक्ष म्हणतात. उदाहरणार्थ डोळ्यांनी समोरचा अग्नी पाहणे. दुसरीकडे शब्द प्रमाण किंवा वर्बल टेस्टिमनी म्हणजे काय, तर एखाद्या विश्वासार्ह व्यक्तीचं किंवा तज्ज्ञाचं विधान, ज्याला आप्तवाक्य असंही म्हणतात. वेदांसारख्या ग्रंथांमधून किंवा एखाद्या एक्सपर्टकडून जे ज्ञान आपण प्रमाण मानून घेतो ते शब्द प्रमाण असतं. आता आपण वळतोय तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, अनुमान आणि व्याप्ती. नेट आणि सेटमध्ये सर्वात जास्त प्रश्न याच भागावर विचारले जातात. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रत्यक्ष आणि अनुमान यात नक्की फरक काय. हे बघा, प्रत्यक्ष हे अगदी इमिजिएट आणि थेट असतं. जसं की मगाशी आपण पाहिलं, डोंगरावर प्रत्यक्ष आग पाहणे. पण अनुमान हे अप्रत्यक्ष म्हणजे इनडायरेक्ट असतं. जेव्हा आपण डोंगरावर फक्त धूर पाहतो आणि त्या धुराच्या आधारे आपण तिथे अग्नी असणारच असा तर्क लावतो किंवा निष्कर्ष काढतो, त्याला अनुमान म्हणतात. पूर्वीच्या अनुभवांवरून लावलेला हा एक लॉजिकल अंदाज असतो. आणि या अनुमानाचा प्राण किंवा आत्मा काय असेल, तर ती आहे व्याप्ती. व्याप्ती म्हणजे काय, तर 2 गोष्टींमधील असा युनिव्हर्सल आणि कधी न बदलणारा संबंध जो कायम खरा ठरतो. उदाहरणार्थ, जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतोच. भारतीय तर्कशास्त्रात हा नियम खूप कडक आहे. या व्याप्तीच्या नियमाशिवाय तुम्ही कोणतंच व्हॅलिड अनुमान काढू शकत नाही. परीक्षेच्या दृष्टीने अनुमानाचे हे 3 टर्म्स तुम्हाला अचूक माहीत असायलाच हवेत. पहिला घटक म्हणजे साध्य किंवा मेजर टर्म, जे आपल्याला सिद्ध करायचं आहे, म्हणजेच अग्नी. दुसरा आहे हेतू किंवा मिडल टर्म, ज्या कारणावरून आपण सिद्ध करतोय, म्हणजेच धूर. आणि तिसरा घटक पक्ष किंवा मायनर टर्म, ज्या ठिकाणी आपण हे सिद्ध करतोय तो विषय, म्हणजेच डोंगर. हे शब्द परीक्षेत जोड्या लावण्यासाठी वारंवार येतात, त्यामुळे हे अगदी पक्के लक्षात ठेवा. न्यायदर्शन प्रणालीत अनुमान मांडण्याचे 5 अतिशय सिस्टमॅटिक टप्पे दिले आहेत. ते कसे काम करतात ते बघा. पहिला टप्पा प्रतिज्ञा, डोंगरावर अग्नी आहे हे विधान करणे. दुसरा हेतू, कारण तिथे धूर आहे. तिसरा उदाहरण, जिथे धूर असतो तिथे अग्नी असतो, जस की स्वयंपाकघरात. चौथा उपनय, या डोंगरावरही आपल्याला धूर दिसतोय. आणि 5वा टप्पा निगमन, म्हणजे फायनल निष्कर्ष, म्हणून या डोंगरावर अग्नी आहे. हे 5 टप्पे याच क्रमाने म्हणजेच सिक्वेन्सने पाठ करून ठेवा, यावर प्रश्न येतोच. आता जाऊया चौथ्या भागाकडे, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. उपमान म्हणजे साधर्म्य किंवा तुलनेतून मिळालेलं ज्ञान. एका छोट्या उदाहरणातून समजून घेऊ. समजा एका प्रवाशाला गवे किंवा रानटी गाय कशी असते हे अजिबात माहीत नाहीये, पण कोणीतरी त्याला सांगून ठेवले की रानटी गाय ही हुबेहूब आपल्या घरगुती गायीसारखीच दिसते.
मग जेव्हा तो माणूस जंगलात जातो आणि गायीसारखा दिसणारा एखादा प्राणी पाहतो तेव्हा तो लगेच त्या तुलनेवरून ओळखतो की अरे च्छा, हाच तो गवे. ह्यालाच म्हणतात उपमान प्रमाण. त्यानंतर येतं अर्थापत्ती. अर्थापत्ती म्हणजे एखाद्या विरोधाभासातून म्हणजेच कॉन्ट्रडिक्शनमधून मार्ग काढण्यासाठी एखादी गोष्ट लॉजिकली गृहीत धरणे. याचं एक खूपच क्लासिक उदाहरण आहे देवदत्त. समजा हा देवदत्त दिवसा अजिबात काहीही जेवत नाही, तरीही तो अतिशय धष्टपुष्ट आणि निरोगी आहे. आता हा तर विरोधाभास झाला ना. मग आपला कॉमन सेन्स आपल्याला काय सांगतो? जर तो दिवसा जेवत नाहीये आणि तरीही तब्येत एवढी छान आहे, याचाच अर्थ तो नक्कीच रात्री लपून छपून जेवत असणार. हे जे आपण गृहीतक मानलं तीच अर्थापत्ती. आणि शेवटचं प्रमाण आहे अनुपलब्धी. आता तुम्हाला वाटेल एखादी गोष्ट तिथे नसणे यातून कसलं ज्ञान मिळणार, पण मिळतं. समजा तुम्ही फ्रीज उघडला आणि तिथे दुधाचं पातेलं दिसलंच नाही, तर दूध नाहीये हे नवज्ञान तुम्हाला त्या दुधाच्या अनुपस्थितीतून किंवा ॲब्सेन्समधून मिळालं, बरोबर? भारतीय तर्कशास्त्रात या न दिसण्याला किंवा ॲब्सेन्सला देखील ज्ञानाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि व्हॅलिड स्रोत मानलं गेलं आहे. चला, आता आपण आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत, एक्झाम ट्रिक्स आणि रिव्हिजन. हा टेबल बघा. हा टेबल म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने गोल्डन शॉर्टकट आहे. वेगवेगळ्या दर्शन प्रणाली किती प्रमाणे मानतात हे लक्षात ठेवण्याची ही सोपी ट्रिक आहे. चार्वाक दर्शन फक्त एकच प्रमाण मानतं, ते म्हणजे प्रत्यक्ष. वैशेषिक दर्शन 2 प्रमाणे मानतात, प्रत्यक्ष आणि अनुमान. सांख्य आणि योग 3 प्रमाणे स्वीकारतात. न्याय दर्शन 4 प्रमाणे मानतं, ज्यामध्ये उपमान ॲड होतं. आणि अद्वैत वेदांत व मीमांसा दर्शन हे सर्व 6ची 6 प्रमाणे व्हॅलिड मानतात. हा टेबल परीक्षेत तुम्हाला थेट मार्क्स मिळवून देईल, त्यामुळे हा अगदी पाठच करून ठेवा. तर या सर्व सखोल चर्चेनंतर जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. जर आपले पंचज्ञानेंद्रिय आणि आपले प्रत्यक्ष अनुभव हे अनेकदा आपल्या वैयक्तिक पूर्वग्रहांमुळे किंवा परिस्थितीमुळे फसू शकत असतील, तर प्रत्यक्ष प्रमाण खरोखरच ज्ञानाचा सर्वात विश्वसनीय पाया असू शकतं का? की अनुमान आणि तार्किक निष्कर्षांमध्येच अंतिम सत्य दडलेले आहे? या प्रश्नावर तुम्ही नक्की विचार करा. याच विचारासह आपण हे अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण इथेच थांबवत आहोत. तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.